महाराष्ट्र म्हणजे धर्माचं काम करतोय। मी तळमळीने सांगतो, भाऊ या नात्याने 22 वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे बापाने मुलीचा सांभाळ केला। 22 दिवस कॉलेजामध्ये मुलगी जाते, शाळेमध्ये मुलगी जाते आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते। लायकी नसणाऱ्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते, लायकी नसणाऱ्या जातीतल्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते आणि लव्ह मॅरेज करून ज्या वेळेस मुलगी पळून जाते ना, ही बातमी बसलेल्या बापाला कळते ना, या शेतकरी गरीब बापाला, तो बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो। पोलीस स्टेशनला जातो, साहेब हात जोडतो, साहेब मिसिंगची कंप्लेंट देतो, साहेब माझी लेक पळून गेली हो। तडहाळातडच्या फोडाप्रमाणे मुलीचा सांभाळ केला आणि लायकी नसणाऱ्या जातीतल्या लायकी नसणाऱ्या मुलासोबत मुलगी पळून गेली। त्याला वाटतं आता आत्महत्या करावी। पोलीस स्टेशन मधले साहेब म्हणतात, अक्कल नाही का? मुलीकडे लक्ष ठेवताना आलं पाहिजे का? ताईनं तुमचा बाप डसडसा रडतो, पोलीस स्टेशनच्या समोरची खुर्ची ओली होती, डसडसा बाप रडतो, त्याला वाटतं आता मी सुसाईड करावी, आत्महत्या करावी, मरून जावं। म्हणून मी तळमळीनं सांगतो जाता जाता हरिकीर्तनामध्ये, ताईंनो दिदींनो ए मुलींनो, शाळेमध्ये जाता आलं जा, नाही तर जाऊ नका। कॉलेजाला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका। नोकरी जॉब बिझनेस पुणे मुंबईला शहरात करता आला करा, नाही तर करू नका। पण बसलेल्या बापाची मान या समाजात खाली होईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका। आईच्या डोळ्यात पाणी होऊन देऊ नका, बापाची मान खाली होऊन देऊ नका आणि आपल्या हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं वर्तन उभ्या आयुष्यामध्ये कधी करू नका।